रिसेंटली इंडिया युरोप फ्री ट्रेड ॲग्रीमेंट बघा झालाय आणि UPSC MPSC एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने गाईज हा फार जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपल्या एक्झामिनेशनसाठी. GS3चा हा पर्टिक्युलर एरिया असेल, ठीक आहे, ते तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील ऑन इकॉनॉमी, फ्री ट्रेड अग्रीमेंट आणि ओव्हरऑल. तो आजच्या सेशनमध्ये आपण हेच बघणार आहोत की कसा हा इंडिया युरोप फ्री ट्रेड अग्रीमेंट हा इंडियाच्या पोझिशनला अजून जास्त स्ट्रॉंग. सो वॉच इट टिल द एंड, तुम्हाला 100% काहीतरी बघायला. ठीक आहे, बघा क्वेश्चन काय आहे. पहिले क्वेश्चन बघूयात. काय क्वेश्चन? डिस्कस द रोल ऑफ इंडिया EU FTA इन स्ट्रेंथनिंग इंडियाज ग्लोबल पोझिशनिंग. ठीक आहे, सो 15 मार्क्स साठी आहे, 250 वर्ड्स हा क्वेश्चन आहे. आता बघा इथे की वर्ड आहे डिस्कस. डिस्कस म्हणजे मग तुम्हाला सगळ्या अँगलने याला ओपन अप करायचं, या सगळ्या अँगलने याचं डिस्कशन करायचंय दिस पर्टिक्युलर इंडिया EU आणि मग इंडियाची पोझिशन ऑल्सो. सो डिस्कस म्हणजे पहिले तर काय टर्म्स असतील, मग काय ऍडव्हान्टेजेस आहे, मग काय चॅलेंजेस आहे, आणि मग त्याच्यावर काय मेजर्स आपण घेऊ शकतो, मग त्याच वे मध्ये फायनली कन्क्लुजन. आय होप स्ट्रक्चर तुम्हाला प्रॉपर कळाला असेल. इंट्रोडक्शन मध्ये काय येणार? इंट्रोडक्शन मध्ये आपण जनरली इन्फॉर्मेशन अबाउट दिस FTA, देन बॉडीमध्ये 2 ते 3 पार्ट्स असतील आपले, ऍडव्हान्टेजेस, चॅलेंजेस आणि मग मेजर्स काय घेणार, आणि मग एंडला मग कन्क्लुजन किंवा तुम्ही मेजर्स इथे ऍड पण करू शकता. मग बघा आता इंट्रोडक्शन प्रस्तावना कशी असेल. ती गाईज मला वाटतं इथे पर्टिक्युलरली स्टार्ट करणं फार बेस्ट आहे की कॉमर्स मिनिस्टर असेल किंवा प्राईम मिनिस्टर असेल, त्यांनी हेच सांगितलंय, दिस इंडिया युरोप FTA इज मदर ऑफ ऑल डील. ठीक आहे, दॅट इज मदर ऑफ ऑल डील्स असं म्हटलंय. इट मीन्स नाव की आपल्याला तो तिथून स्टार्ट करणं फार बेनिफिशियल राहील, कारण दॅट इज व्हॉट दी की पॉइंट आहे जिथून ऍक्च्युली म्हणजे हा FTA हायलाइट पण झालाय. ठीक आहे, मग कधी झालाय? जानेवारी 27 समजा झाला, 2026 मध्ये. ठीक आहे, सो मग हे जे गेस्ट होते आता त्यांनी त्यांच्या अरायव्हल जो आपण हे फायनली डिस्क्लोज पण केलंय की दॅट वी आर फायनलायझिंग इट, राईट. सो मग हा कंटेक्स्ट तुम्हाला देणं इथं फार जरुरी आहे. वी हॅव बीन निगोशिएटिंग दिस FTA सिन्स मोर दॅन 5 to 7 years. ठीक आहे, सो त्याचा मग तो पण एक इम्पॉर्टंट पॉईंट जो इथे ऍड असला पाहिजे. ठीक आहे, मग आता हा झाला इंट्रोडक्शन. ऑलमोस्ट 20-25 वर्ड्स तुम्ही याला देऊ शकता. ठीक आहे, प्लस आता इथे मग तुमच्याकडे जर का फ्रेमवर्क आणि आउटलाईन असेल तर तुम्ही तो ऍड करा. अदरवाईज मग बेनिफिटच्या टर्म मध्ये तुम्ही लिहू शकता की हाऊ इट स्ट्रेंथन इंडियाज पोझिशन, किंवा भारताला इथं ग्लोबल पोझिशनिंग मध्ये कसा फायदा होईल. ठीक आहे, ग्लोबल पोझिशनिंग आणि बाकी सगळं. सो पहिले तर मार्केट डायव्हर्सिफिकेशन अँड रिड्यूस डिपेंडन्सी. म्हणजे हे बघा, हे म्हणजे पॉईंट्स लिहिते, हे प्रत्येकाला इथे तुम्हाला 5 पॉईंट दिसतात, बट याला तुम्ही 7, 8, 10 पॉईंट्स करू शकता. मी क्लब केलेत मल्टिपल पॉईंट्स ओव्हर इंटू 1. ठीक आहे, सो मार्केट डायव्हर्सिफिकेशन, ज्याच्यामुळे इंडियाची जी सिंगल कंट्री डिपेंडन्सी, पर्टिक्युलरली चायना असेल किंवा पर्टिक्युलरली US असेल किंवा ऑइल डिपेंडन्सी आहे, पॉसिबली ती काही एक्सटेंटवर आपण डायव्हर्स करू शकतो. ठीक आहे, ऑइल तर नाही, बट येस इक्वली यू विल फाइंड मग टेक्नॉलॉजी असेल, क्रिटिकल मिनरल्स असतील, किंवा अगेन अदरवाईज जे आपण फूड प्रोडक्ट इम्पोर्ट करतोय त्याचा मार्केट डायव्हर्सिफिकेशन, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट दोन्ही याला, आणि त्याच्यामुळे रिड्यूस डिपेंडन्सी. दॅट इज व्हॉट द ऍडव्हान्टेज. फर्स्ट, देन सप्लाय चेन रेझिलियन्स अँड डिरिस्किंग. सप्लाय चेन आपली स्ट्रॉंग होईल बिकॉज now having multiple suppliers now and even exporter also, market access also, you will find की कंट्रीची जी रेझिलियन्स आहे ती अजून स्ट्रॉंग होईल, and it won't be get affected as like we found it during the US imposed 50% tariff on Indian goods, है ना. मग त्याच सिच्युएशनला परत रिपीट होण्यासाठी काही स्कोप आपल्याकडे राहणार नाही, राईट. मग डी रिस्किंग पण आपली होईल, है ना. डी हायफिनेशन सुद्धा रिस्किंग पर्टिक्युलरली. देन या EU FTA मध्ये, इंडिया EU FTA मध्ये टेक्नॉलॉजी इज व्हेरी की पॉइंट, जिथे टेक्नॉलॉजी एक्सचेंज हा एक की आर्ग्युमेंट दिलाय, जो आपल्याला बघा इथे फार इम्पॉर्टंट होईल इंडिया ग्लोबल पोझिशनिंग मध्ये. आता AI समिट मध्ये जो काही इश्यू झालाय, ठीक आहे, त्या युनिव्हर्सिटी आणि त्याच्या रिलेटेड, मग अशा केसमध्ये जर का आपली स्वतःची ओन टेक्नॉलॉजी असेल, दॅट यू विल फाइंड इट वुड रादर हॅव ए डिफरंट ग्लोबल पोझिशनिंग फॉर इंडिया. ठीक आहे, प्लस along with technology, mobility of skilled professional is also what part of this. तो सुद्धा एक additional point है, and high quality investment that it rather attract. Then easy market access to the EU goods, right. EU countries
सो आर जे प्रोडक्ट्स आहेत राईट, किंवा आता जसं युएसचा जो टॅरिफ इम्पोजमुळे आपला जो लिमिटेड, कारण युएसवर डिपेंडन्सी जास्त होती त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम झाले ते प्रॉब्लेम्स आला इथे काही एक्सटेंटवर न्यूट्रलाइज होतील, दॅट इज फॉर शुअर है ना. सो येस, इंडियाची पोझिशनिंग आणि बेनिफिट सुद्धा ह्याच्यामुळे वाढेल. देन इन्क्रीज इन्व्हेस्टमेंट, मग इन्व्हेस्टमेंट हाय क्वालिटी इन्व्हेस्टमेंट आणि इन्व्हेस्टमेंट इन टेक्नॉलॉजी, इन्व्हेस्टमेंट इन ऍग्रिकल्चर, इन्व्हेस्टमेंट इन अगेन infrastructure would rather be brought down by the EU into the India and by India into the Britain and other countries also. Britain म्हणण्यापेक्षा EU particularly, कारण India is equally a great significant investor in the European Union, right? So तो सुद्धा एक पॉइंट आहे जो इथे आपण मेन्शन करायला पाहिजे. प्लस याचे जिओ पॉलिटिकल ऍडव्हान्टेजेस पण असतील इन अ सेन्स के मग EU आणि इंडियाचा मग काय डिफरंट प्लॅटफॉर्मवर सपोर्ट असेल, मग WTO असू शकतो, युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल असू शकते, किंवा अदरवाईज आहे ना जिथे जिथे एरियाज आहे तिथे त्यांचं सपोर्ट आणि कोऑर्डिनेशन इम्प्रूव्ह होईल आणि इंडियाची पोझिशनिंग स्ट्रॉंग होईल. आय होप हे पॉइंट्स कळाले. बट याच्यासोबत काही चॅलेंजेस पण आहेत, काही अडथळे पण आहे इन दिस पर्टिक्युलर FTA. काय मग EU ट्रेड बॅरियर पॉलिसी, की EU ची म्हणजे ह्युमन राईट, चाइल्ड लेबर, एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स है ना, याच्या पॉलिसीज फार स्ट्रॉंग आणि रिजिड पण आहे. जसं कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम, तुम्हाला माहिती कार्बन बॉर्डर टॅक्स, मग त्याच्यामुळे इंडियन गुड्सला ऍडिशनल 20-25% टॅक्स अजून सुद्धा द्यावा लागेल. दॅट इज इक्वली कॉज ऑफ कन्सर्न. ठीक आहे, सो त्याच्यावर क्लॅरिटी अजून पूर्ण नाहीये. डेटा गव्हर्नन्स गॅप्स अँड क्वेश्चन ऑन डिजिटल सोव्हर्निटी, कारण EUचे डेटा नॉर्म्स आणि इंडियाचे डेटा नॉर्म्स याच्यामध्ये भरपूर डिफरन्सेस आहेत. ठीक आहे, सो द थिंग इज की याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो की इंडियाच्या डेटा सोव्हर्निटीवर काही थ्रेट्स किंवा इश्यूज येऊ शकतात मे बी इन फर्दर फ्युचर. तो एक कन्सर्न आहे आपल्यासाठी. जिओ पॉलिटिकल फ्रिक्शन मे हॅम्पर द रिलेशन फर्दर, लाईक मग रशिया युक्रेन वॉरवर डिफरन्स ऑफ ओपिनियन, किंवा इंडिया युएसचा ज्या वेग पॉलिसीज आहे त्याच्यावरचा जो इश्यूज असेल, WTO रिफॉर्म्स असेल, UN सिक्युरिटी काउन्सिल रिफॉर्म्स असेल, पॉसिबली तिथे जर का डिफरन्स ऑफ ओपिनियन्स क्रिएट झाले दिस टाइम मे बी इन फ्युचर, मग त्याचा पण इम्पॅक्ट या ट्रेड डीलवर होऊ शकतो ना. तो पण एक पॉइंट आहे. कन्सर्न्स ओव्हर ऍग्रिकल्चर, डेअरी ट्रेड ऑल्सो. ठीक आहे, सो हा एक मेजर कन्सर्न आहे. दॅट इज सेम विथ द US ऑल्सो अँड RCEP ऑल्सो, तो कन्सर्न होता आपला. सो मग हे काही कन्सर्नचे चॅलेंजेस, मग तुम्ही काय मेजर्स घेणार, हे मेजर्स तुम्ही इथे इम्प्लिमेंट करू शकता, राईट करू शकता. सो वी हॅव टू मेक आर डेटा प्रोटेक्शन सोव्हर्निटी फॉरमोस्ट, सो त्याच्यासाठी आपल्याला एफर्ट घ्यावे लागतील. प्लस वी हॅव टू मेक आर सिस्टम मच मोर ट्रान्सपरंट, जिथे टॅक्स आणि टॅरिफचा हा जो सिस्टम आहे तो क्लिअर आणि वे असेल. तिथे परत डिस्प्यूट रिझोल्युशन मेकॅनिझम पण असला पाहिजे, जो FTA मध्ये असेल पॉसिबली, बट नसेल तर तो सुद्धा असला पाहिजे, ज्याच्यामुळे मग जे काही इन फर्दर फ्युचर डिस्प्यूट्स अराइज होतील दे वुड रॅदर बी सॉल्व्ड ॲट इमिडिएट. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे मग आपला हा जो ऍक्च्युअली पर्पज आहे आपला टू म्युच्युअल बेनिफिट फॉर ऑल है ना. सी कन्क्लुजन, निष्कर्ष मध्ये काय करणार आपण, अल्टिमेटली आपल्याला सांगायचं आहे की याच्यामुळे इंडियाची पोझिशनिंग स्ट्रेंथन होईल, दॅट इज फॉर शुअर. प्लस वी आर इक्वली लुकिंग फॉर बेनिफिट्स फॉर ऑल है ना, की कसं आहे ट्रीटी कधीही कशी होणार की ज्याच्यामुळे सगळ्यांचा बेनिफिट, असं नाही की कोणत्या एक कंट्रीजला बेनिफिट होईल आणि एकाचा लॉस होईल. नो, दॅट शुड गिव्ह बेनिफिट फॉर all है ना, and that is what we should finally conclude it accordingly. मग हा जर का आला पॉइंट तर that is rather your answer is absolutely will be above average. ठीक आहे, so this is all about for this question. Thank you. Like करा, subscribe करा, share सुद्धा.